टाकी हँडलचं धूम 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 टायर थांबाय. धूम धूम. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. मागच्या 4-5 ब्लॉगमध्ये मी बोललेलो की शनिवारचे मी खूप वाट बघतोय. फायनली तो दिवस आलेला आहे. आपण आलेलो आहे अभिलाषची बाईक कलेक्ट करायला. संकल्प पण इथं आलेला आहे आणि उन्हामुळं यायला लागलेत. सोहम जगताप पण आलेला आहे. आदित्य लोखंडेला आपण सांगितलेलं की तू ये म्हणून, पण त्याला काही जमलं नाही. अभिलाष पूर्ण मित्रपरिवार, आम्ही त्याच्या ऑफिसमधले मित्र आहोत. पूर्ण मित्रपरिवार इथं समूह झालेला आहे. हा, लेट्स गो. वा 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 वा. खूप अभिनंदन अभिलाष तुझं. घे आता नारळ, पूजा करा. कसं वाटतंय अभिलाष? किती दिवस थांबलास? यामापासून चालू झाला ना भाई. हा, ऍक्च्युली घ्यायची होती यामाहा. त्या दिवशी मी गाडी घेतली, त्या दिवशी तिने डायरेक्ट बुकच करून आला डायरेक्ट. म्हणजे लय जबर माणूस आहे अभिलाष. पाठीमागं बसायला पाहिजे ना कोणतरी. आता भेटेल लवकरच. काहीच फायनली गाडी आलेली. या येस, कोलॅबरेशन टाकू. फोटो काढून घे. कोलॅब मध्ये टाकून देऊ आपण, काय विषय नाही. आणि सोम जगताप, काल तुम्ही जे आंबे दिलेले ते आंबे हे असे तेव्हा त्यांनी 7-8 आंबे दिलेले मला काल, आणि ते आंबे फक्त 2च राहिले. विचार कर मी किती खाल्ले. असं जबरदस्त घरचे आंबे भावा, एक नंबर. त्याला कॉल केला मी, खाल्ल्या डायरेक्ट विषय. मला वाटलं आंबे खराब झाले, वाटलं असं सांगतो मी कालच टाकणार होतो, कालच्या ब्लॉगमध्ये टाकणार होतो. म्हटलं सोम ज्या दिवशी भेटेल ना त्या आपण तेव्हाच बोलूया. धन्यवाद भावा. संपले की सांग, संपले. देऊ. आता संकल्पना घेणार मी आंबे. गरज नाही भावा. सपने वर्सेस एव्हरीवन सिरीज जबरदस्त. नाही, प्रमोशन केलंच पाहिजे त्या सिरीजचं. जबरदस्त ताबडतोब सिरीज आहे डायरेक्ट. गाईस फायनली सगळं सॉर्ट झालेलं आहे. गाडी चावी आहे ना अभिलाष? हे बघ. टेस्ट ड्राईव्ह घरी गेलो डायरेक्ट. वी हॅव ट्राइम ब्रो. नेवर पॉसिबल. गाईस फायनली बाईक घेऊन झालेली आहे. बघा अभिलाषचं लुक कमी, फुल टाईट फिट जॅकेट बिकेट घालून आलाय. आज नवीन बाईक घे ना गाडी घेऊन इकडे. आणि आता आम्ही निघतो अभिलाषच्या घरी चरवलीला. आणि आम्ही टायगर 900 बघितली. गाईस वी आर प्लॅनिंग नेक्स्ट टू बाय टायगर 900. टायगर 900 काय गाडी आहे? काय गाडी आहे? एक्झॉस्ट. कोण बोललो रे? व्हॉट अ स्टान्स. अरे याच्याकडे फोकस कर. टायगर 900 गाडी चालवता आली पाहिजे. एकावर एक उभं राहिला. तू वर्षेश्वर बसून दाखव मला. वर्ष चालून पण दाखवेल मी. अरे घंटा आता इथलं तर काय झालं? काय झालं? आमचा वजन येतं ना भाई. वजन आल्यावर गाड होती ना. काय वाटतं हे मॅनेज करू शकता गाडी? एवढे मोठे त्याची हाईट बघ भाऊ, हाईट बघ. हे टाकी हँडलचं धूम 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 टायर थांबाय. काही जागा स्टॉपवर थांबलोय. आता अभिलाषच्या घरी जातोय आम्ही. रूमाला असं बांधलं आहे कारण खूप गरम होत आहे आणि घाम पण खूप येतोय. मग अंकल आपल्यासोबत आलेला आहे फायनली. पण त्याच्या मस्ती एवढी की त्याला 4-5 वाजता सोडावं लागणार आहे. वेट पोर्टर निवांत. येतं भाई तर कसला दिसतोय अभिलाष? चंपू. पोर्टर येतं तर कॅब यायला काय हरकत आहे. सो गाईज फायनली आता आम्ही आलोय अभिलाषकडे. आणि ही राहिली अभिलाषची बाईक. खूप दिवसांपासून वाट बघत होता. कारण माझी गाडीला आत्ता ऑलमोस्ट 2 महिने होत होते. आणि ज्या दिवशी मी गाडी घेतलेली त्याच दिवशी त्यांनी बुक केलेली गाडी. आणि त्यानंतर पण आता ऑलमोस्ट 1.5 महिना झाला आहे. वेटिंग पिरियड खूप होता गाडीचा. गरमी पण खूप आहे. गाडीचं वेटिंग पिरियड खूप असल्यामुळं खूप दिवस त्याला थांबावं लागलं. पण फायनली त्याची गाडी आता आलेली आहे. आणि ही माझी स्क्रॅम्बलर आहे. आता या दोन्ही गाड्यांचा पण ब्लॉग मी एकाच दिवशी टाकणार आहे. अभिलाषच्या गाडीचा म्हणजे हा आजचा ब्लॉग आणि माझ्या गाडीचा ब्लॉग, दोन्ही पण ब्लॉग सोबतच येतील. माझी गाडी आज जरा काहीतरी वेगळाच आवाज करत होती. आय डोंट नो. पण गाडीची फायरिंग ऐका तुम्ही. या बेसमेंट पार्किंगमध्ये गाडीची फायरिंग क्रेझी येते.
बरेच दिवस झाले ब्लॉगिंग चालू करायची होती मला, पण ब्लॉग बंद असल्यामुळं गाडीचा पण जास्त परिचय नाही देता आला मला तुम्हाला. मी पण गाडी घ्यायला ऑलमोस्ट 2 वर्ष जॉब केला, त्यानंतर कुठेतरी गाडी घेऊ शकलो मी. गाडी जेव्हापासून लॉन्च झाली तेव्हापासून माझी इच्छा होती गाडी घ्यायची आणि फायनली आज पण माझ्याकडे गाडी आहे. खूप मॅनिफेस्ट केलं गाडीला. संकल्प, हाऊ आर यू फिलिंग ब्रो? Guys, I am happy for my friend. He got a new bike. होप सो. संकल्प पण लवकरच गाडी घेणार, त्याला मी काहीतरी कानमंत्र देणार आहे आज. ते जर त्यांनी फॉलो केला तर नक्की जीवनात सफल होईल. लेट्स गो अभिलाष, दिस इज युअर डे, एन्जॉय इट. की गाड़ी तो आई है, घोड़ी भी जल्दी आ जाएगी. कोणती घोडी? मतलब घोड़ी पे भाई हमारा सवार होगा. अच्छा, वो घोडी आय थिंक दुसरी घोडी. ऑन द वे टू अभिलाष होम. हो हो, लास्ट टाइम आलेलो तेव्हा इथं पुठ्ठे वगैरे लावले, डायरेक्ट पुठ्ठे वगैरे लावले. नंबर लेट्स गो गाईस, थोडं फ्रेश वगैरे घेऊ आणि ब्लॉग कंटिन्यू करू. ते आल्या आल्या फ्लॅटचा फ्लेक्स चालू झालेला आहे. त्याच्यानंतर तिकडे कलर वाले. त्याच्यानंतर मागची विदाउट कलर ते आहे का? सगळे मोर दिसले. मोर आमच्याकडे खूप दिसतात. अभिलाष कुठे दिसला? संकल्प कसं वाटलं आपल्या असं छोटंसं घर? खूप सुंदर आहे बाबा, आपल्यापेक्षा खूप वेगळं जग आहे. आपण आकुर्डी आणि तुम्ही कुठं राहता? मंडईमधले लोक असे फ्लॅट अफोर्ड नाही करू शकत. आकुर्डीमध्ये बघू पण नाही शकत. असे फ्लॅटच भेटणार नाही आम्हाला कुठे जिंदगी. अशी विंडा असेल, तुकडा असेल, वेगळा कलर, इकडे वेगळा कलर. खूप खतरनाक. अभिलाष लाईट लाव पाहिजे. चला आता फ्रेश होतो काय. चिला वगैरे भेटलेला आपल्याला, बेसन चिला. आणि या भावाला बेसन चिला आवडत नाही म्हणून अभिलाषला मॅगी बनवायला लावली. तो बिचारा आपला अभिलाष तिकडे काम करतोय. चिला एक नंबर आहे, बाकी सॉर्टेड आहे विषय. पार देंगे. मित्रांनो 5:30 वाजलेत आणि एवढा जीवर आलेला आहे जीवनात. एवढी झोप येते भयंकर, पण आपल्याला व्लॉग एडिट करायचा. संकल्प बाबू इथं झोपलेले आहे, गेम खेळत आहे. अभिलाष झोपलेला आहे. आज संकल्प गेम खेळतो इथं. भयंकर झोप येते, मग व्लॉग एडिट करायचा म्हणून या सगळ्या गोष्टी आता सॅक्रिफाईस करावं लागतात. रात्री पण वीकडेजमध्ये रात्र झोप सॅक्रिफाईस करावं लागते आणि वीकेंडला दुपारी झोप सॅक्रिफाईस करावं लागते. देर इज नो ऑप्शन इन लाईफ. लाईफ इज व्हेरी हार्ड टू डिफिकल्ट. कॅश ऑफ प्लॅनचे दिवाने इथं. काही 6:30 वाजलेत, आपण रेडी झालेलो आहे. मस्त इथं छान वातावरण झालेलं आहे. मला घरची आठवण येते यार इथं आल्यावर. असं हे काय आवाज काढतोय? संकल्प पण रेडी झालाय नेहमीसारखं बघा. ना अभिलाष फुल रेडी झालाय, म्हणजे ते जे शूज वगैरे असतात, रायडिंग शूज वगैरे, ते घालून तो माणूस ड्रिफ्ट मध्ये. आता बघू एक शूज दे. रॉयल एनफिल्डचे शूज घेतले आपण तिथनं, हेल्मेट एक्सचेंज करून. आणि खरंच चांगले आहे अभिलाष शूज. हा मस्त आहे. फुल ड्रिफ्ट मध्ये अभिलाष, क्रेझी. गाईज माझ्या जीवनात मी 4-5 महिन्यानंतर असं सनसेट बघितलं. सनसेट मला सनसेट बघायला नाही पडत असं. काय हे सगळं बघून मला गावाची आठवण आली. कसं होतं, एकदमच गावाची आठवण आली. भयंकर हे वातावरण खूप मिस करतो मी गावाकडचं. आता आम्ही आलो अभिलाषच्या नवीन घराच्या शेजारी, जे तुम्हाला मी लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलेलं की अभिलाष घर पण घेतोय. ह्याच ब्लॉगमध्ये सांगितलं रे. आणि अभिलाष मस्त छान जागेवर घेऊन आलाय. अभिलाष पार्टी पण देतोय आम्हाला. अभिलाष इकडे इकडे बघ इकडे. संकल्पचं असं म्हणणं आहे की तुम्ही दोघं मिळून मला पार्टी द्या, कारण तुम्ही दोघांनी गाडी घेतली. मला हा फोन गिफ्ट कर ना. चालेल, मला गेमिंगच्या याच्यावरून तुम्हाला हा फोन गिफ्ट करू शकतो, कारण याची व्हिडिओ क्वालिटी खूप चांगली आहे. शूट झालेला आहे आणि झोप येते भयंकर, पण गेम खेळायचा आपल्याला अजून. हे बघा यांचं काय चाललंय. बॅक फ्रॉम द गार्डन की काय होतं ते? ठीक आहे, जे असेल ते. ग्राउंड पासून आपण आलेलो आहे. अभिलाषची पार्टी गाडीच लावतो. आणि अभिलाषकडनं पार्टी घेऊन आपण आजचा ब्लॉग समाप्त करूया जमलं तर. सो टाइम टू एंड दिस व्लॉग गाईज. भेटूया आपण उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. सी यू टुमॉरो. बाय बाय. राहू दे. याच्यानंतर तू जेवणाच्याच परत स्टार्ट करशील. मला तू माझा फोटो सापडा. आपण ब्लॉग कधी बंद करत नाही. आपण ब्लॉग नेहमी चालूच ठेवतो. ब्लॉग इज ऑल ब्लॉग. बाय बाय, गुड नाईट. Hello,